नमस्कार आणि सर्वांचं सहर्ष स्वागत. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, त्याचबरोबर आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, संविधान जनजागर मंच कोल्हापूर आणि न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन काउन्सिल 8.0 यांच्या संयुक्त विद्यमानं आज या ठिकाणी आपल्या न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये सर्व स्टाफ आणि विद्यार्थी यांच्यासाठी अवेअरनेस ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंबहुना भारतीय संविधानासंदर्भात जनजागृती उपक्रम 2 दिवसाचा उपक्रम आपण आयोजित केलेला आहे. त्याच्या माहितीपर आपल्याला स्टाफला माहिती होण्यासाठी या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा संविधान जनजागर मंच चे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री अमरनाथ शेणेकर साहेब आणि त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा सह समन्वयक श्री प्रदीप पवार साहेब या ठिकाणी खास उपस्थित आहेत. तर या ठिकाणी न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे सन्माननीय संचालक डॉक्टर संजय दाभोळे सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे स्वागत करावे. कार्यक्रमाची रूपरेषा आणि माहिती देण्यासाठी मी आपले कर्मचारी श्री दिगंबर लोहार यांना विनंती करतो. सर्वांना नमस्कार. जय संविधान. जरा म्हणा सगळ्यांनी जय संविधान. संविधानानं आपल्याला हक्क अधिकार दिलेले, पण ते राजा असू दे ना रंक असू दे, त्याच्या विरुद्ध बोलण्याचे पण आपल्याला हक्क दिलेले. सर्वसामान्य माणसाला त्या संविधानानं प्रचंड असे हक्क अधिकार कर्तव्य दिलेले, त्याची आपल्याला माहिती नाही. यापूर्वीच्या देशामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आणि जगभरात सगळीकडे राजा हा राणीच्या पोटातून जन्माला येत होता. पण इथला राजा ज्यावेळेला भारत स्वतंत्र झाला, संविधान निर्माण झालं, इथला राजा निर्माण कोण करणार, तर तो मतपेटीतून निर्माण करणार. हे मतपेटीतून तुमचं आमचं मत देण्याचं स्वातंत्र्य, आमचा प्रतिनिधी निवडण्याचं स्वातंत्र्य, आमचा राजा निवडण्याचं स्वातंत्र्य भारताच्या संविधानानं दिलं. हे संविधान लिहित असताना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रचंड अशी मेहनत घ्यावी लागली. त्यांच्या हाताखाली जे बाकीचे जे सहकारी होते ते बऱ्यापैकी नसल्यासारखेच होते. दोघं जण तर वारली होती. आणि त्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये बाबासाहेबांनी प्रचंड अभ्यास करून जे भारताचं संविधान लिहिलं. संविधानाची पूर्तता झाल्यानंतर ह्या देशभरातल्या सगळ्या त्या काळातल्या त्या सगळ्या वेगवेगळ्या संघटनांनी सगळ्या लोकांनी सांगितलं की हे कुणाला अर्पण करायचं. कुणाला अर्पण करायचं म्हटल्यानंतर ते हिंदू धर्मवाले म्हणले की आमच्या त्या ह्याला देवाला अर्पण करा, वेगवेगळे धर्मवाले त्यांच्या देवाला अर्पण करा, अशी सगळ्यांची मतप्रभाव होती. पण बाबासाहेबांनी त्यांना ठामपणे सांगितले की असं होणार नाही. हे भारताचं संविधान कुठल्याही देवाला कधीही अर्पण केलं जाणार नाही. हे भारतातल्या नागरिकांसाठी केलेलं आहे आणि म्हणून नागरिक इथले सर्वोच्च आहे. सर्वसामान्य माणूस इथला सर्वोच्च आहे. सर्वसामान्य माणसाला इथले न्याय हक्क अधिकार कळाले पाहिजेत, मिळाले पाहिजे. त्या नागरिकांना अर्पण केलं पाहिजे. म्हणून भारताचं संविधानामध्ये प्रिएम्बलमध्ये लिहिलेलं आहे विथ द पीपल ऑफ इंडिया. इथून जी सुरुवात होते आणि हे आम्ही आमच्या स्वतः अर्पण करून घेतो. हे जगातलं एकमेव संविधान आहे जे माणसानं माणसासाठी अर्पण केलेलं आहे आणि माणसांसाठी काम करणारं संविधान. आणि या संविधानामुळं आपल्याला खूप काही हक्क अधिकार दिले आहेत. विशेषतः महिलांसाठी तर जे तुम्हाला रजेच्या बाबतीत असेल, कामाची एक समानता असेल, ह्या देशामध्ये आज पण शेतमजुरांच्या मध्ये कामाला गेलो तर पुरुष कामगाराला वेतन श्रेणी जास्त आहे, महिला कमी आहे. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज पण ही अवस्था आहे. बरोबर. आमच्या त्या बळीराजा महोत्सवमध्ये आम्ही एका कार्यकर्त्याला पुरस्कार दिला, तिथं त्यांनी ही विषमता मांडली आमच्यासमोर. म्हणजे असे प्रचंड विषमता आज पण आहे. पण आज तुम्ही इथं नोकरी करताय, तुमच्यामध्ये ती विषमता नाही. ही विषमता त्या काळामध्ये होती. ज्या लोकशाहीचा डांगोरा पिटणाऱ्या इंग्लंडमध्ये पण महिलांना मतांचा अधिकार दिला नव्हता. तो 1960 नंतर मिळाला. तो भारतामध्ये स्वातंत्र्य झाल्यानंतर मिळाला. भारताची पहिली मतदार यादी तयार करायचं काम जर तुम्ही बघितला तर खरोखर आश्चर्य करण्यासारखं आहे की तो माणूस 18 संज्ञान वयाचा आहे, कसं ओळखायचं. इथं पासून पंडित नेहरूंच्या पासून त्या निवडणूक आयोगाला ज्या सूचना जात होत्या त्या राजकीय नेत्यांच्या, वेगवेगळ्या जाती धर्मातली सर्व वेगवेगळ्या विचारांची माणसं एकत्र येऊन जे भारताचं संविधान उभं राहिलं
त्यामुळे आज या जगातला एकमेव भारत देश आपला असा आहे की हजारो जाती धर्मात विभागलेली माणसं एकत्र येऊन हा देश माझा आहे म्हणतात. आणि याचं कारण कोणतं आहे तर या देशामध्ये त्या नागरिकाला, सर्वसामान्य माणसाला ते अधिकार दिलेले, हा माझा देश म्हणण्याचे आणि त्या देशासाठी काम करायचं. म्हणून भारत आजपर्यंत अखंड टिकलेला आहे. आणि हे अखंडत्व पुढे टिकून नेण्यासाठी तुम्हा आम्हाला या ठिकाणी काम करण्याची काळाची गरज आहे. कारण का आपण शिक्षक वर्ग आहे. शिक्षकांनी जी क्रांती केली तर जगात असे देश काही होऊन गेलेले जे NM रॉय नावाचे आपले रॉयिस्ट विचारसरणीचे मोठे नेते होऊन गेले. त्यांनी काही देशांच्या मध्ये शिक्षकांच्या मधून क्रांती केली आणि त्या देशामध्ये आर्थिक सामाजिक समानता तिथं अवलंबली आणि आज ते देश जगाच्या पातळीवर फार उच्च दर्जाला पोहोचलेले. मग आपला भारत देश असं का होणार नाही तर ह्याच्यामधली जी जाती व्यवस्थेच्या बरोबर बाकीच्या ज्या व्यवस्था आहेत ह्या व्यवस्थेमधून पण आज आम्ही सगळे समान स्तरावर आहे म्हणतोय. पण त्याच वेळेला ज्यावेळेला संविधान लागू केलं त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की आपण एका राजकीय समानतेत जात आहोत पण आर्थिक आणि सामाजिक विषमतेत आहोत. ही विषमता जेव्हा दूर होईल तेव्हा देश सबलाम सफलाम होईल. मग आजच्या अवस्थेमध्ये आपण ज्या सगळे प्रकार बघत आलेले आहेत आणि याच्यातून आपला देश आणखीन आपल्याला पुढे वरच्या स्तरावर न्यायचा असेल तर सामाजिक समता आणणं गरजेचं आहे. आणि ही सामाजिक समता, आर्थिक समता आणण्यासाठी जी कामं आपल्याला संविधानानं करायची त्या संविधान जागर अभियानामार्फत आमचे शेनेकर साहेब इथं आलेले आहेत, आमचे संजय करपे दादा आहेत, त्यानंतर पवार साहेब इथं आलेले आहेत. खरोखर हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून, देशाच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य माणसांच्या पर्यंत पोहोचण्याचा हा पहिला प्रयत्न आहे. आणि हा सर्वसामान्यांच्या पोहोचण्यामागं शिक्षक लोक निवडण्याचं कारण पण एक आहे. कारण का शिक्षक कुठेही गेला मरेपर्यंत तो आदरार्थी असतो. तो मान तुम्हा आम्हाला या शाहू महाराजांच्या संस्थेत मिळाला आहे. ह्या शाहू महाराजांच्या संस्थेत आपण काम करतो याचा पण आपल्याला अभिमान पाहिजे. कारण का इथं शाहू महाराजांनी पहिली लोकशाही राजेशी असताना आणली. स्वतःचा राजा छत्रपती असताना इथं नगरपालिका आणली, लोकांच्या हातात कारभार दिला. ही लोकशाहीची जननी पण आहे. आणि ह्या जननीच्या नगरीमध्ये आपल्याला 26 नोव्हेंबरला जो पुढच्या 7 डिसेंबरला जो कार्यक्रम आहे शाहू स्मारक भवनमध्ये त्या ठिकाणी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहाव्या. तुमच्या आमच्या हक्क अधिकारासाठी आपण जागो होऊया आणि लोकांसाठी आपण काय करता येईल यासाठी जागो होण्यासाठी हा मोठा जागर अभियान आहे आणि अतिशय चांगला उपक्रम आहे. याच्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशी तुम्हाला विनंती करतो. प्राचार्य सर, आपण सगळं स्टाफ वर्ग, मी अमरनाथ शेनेकर, संविधान जनजागर मंचाचा कोऑर्डिनेटर कोल्हापूरचा. आज मला आपण इथं जे संविधानाचं आमची परिषद आहे 7 डिसेंबरला कोल्हापुरात शाहू स्मारकला, म्हणजे ऐतिहासिक नगरी जे संविधान परिषद होत्या त्यासाठी आपण सगळ्यांनी, आम्ही आज तुम्हाला आमंत्रित करण्याकरता आलतो पण ह्याविषयी थोडं मार्गदर्शन करा म्हणून सरांनी विनंती केली. म्हणून त्या विषयावर थोडं आपण जाणून घेऊया. राष्ट्रनिर्माणाचं हे काम आज महाराष्ट्रात, देशात चालू आहे. राष्ट्रनिर्माण ही एक संघटना नाही, पक्ष नाही, संस्था नाही, तर हा एक खुला मंच आहे. सामान्य जनतेपर्यंत हा 140 कोटी जनतेचा संविधानाचा मार्ग सांगणारा एक अभियान आहे हे राष्ट्रनिर्माण. राष्ट्रनिर्माण काय करतंय, दररोज रात्री 8 वाजता एक लिंक येते. त्या लिंकमध्ये महामानवांनी, क्रांतिकारांनी, राष्ट्रपुरुषांनी देशासाठी जे बलिदान दिलं, जे सत्य क्रांतीच्या स्वरूपात लिखित ठेवलं पुढच्या भविष्यासाठी, लोकांच्यासाठी, म्हणजे भारतीय लोकांच्यासाठी जे सत्य ठेवलं लिहून, त्यामध्ये जे असत्य मिसळलं जाते आता आणि ते परत लोकांच्या समोर ठेवलं जाते. म्हणजे सांगितलं गेलं की बाबा तुम्हाला एक इथं 31 मूलभूत अधिकार आहे. ते मूलभूत अधिकार आज आपण एवढं शिक्षण घेतलं, आज टेक्निकली शिक्षण म्हणजे अकॅडमिक शिक्षण घेतलं. आज हे शिक्षण आहे अकॅडमिक शिक्षण, म्हणजे ज्या ज्या शिक्षणानं आपल्याला फक्त पोटाचाच विचार करायला लावते, त्याच्या पलीकडं देशहित, लोकहित आपल्याला समजत नाही. त्याच्यासाठी अकॅडमिक शिक्षण आणि सोशल एज्युकेशनचं जर मिलाप झालं तर आपल्याला देशहित, लोकहित, म्हणजे आपण घराच्या बाहेर जेव्हा पडेल तेव्हा लोकांचं हित आणि देशहित बघितलं जाणार. म्हणजे तुम्ही इतर देशात गेला तर सगळीकडं आज 192 देशाकडं संविधान आहे, लिखित स्वरूपात आहे, अलिखित स्वरूपात आहे. इंग्लंडचं अलिखित, म्हणजे तिथल्या राणीनं ठरवायचं आणि मग ते अलिखित स्वरूपाचा नियम आणायचा. आपल्या इथं एकदाच संविधान निर्मिती झाली,
संविधान निर्मिती भारत देश 1947ला स्वतंत्र झाला. त्यानंतर 2 देश वेगळे न करता इथं 556 संस्थानं पण वेगळी केली. म्हणजे इंग्रजांनी सांगितलं की तुम्हाला पाकिस्तानमध्ये जायचं तर पाकिस्तानमध्ये जावा, तुम्हाला भारतात राहायचं तर भारतात राहावा. मग हैदराबाद सारखी शहरं म्हणालीत, अडून बसलीत की आम्हाला पाकिस्तानमध्ये जायचं आहे. त्यावेळी इथं वल्लभभाई पटेलांनी जी भूमिका घेतली आणि देशाला एकतेचं स्वरूप आणलं, म्हणजे त्यावेळी 2 वर्ष म्हणजे 2.5-3 वर्ष 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत संविधानाची निर्मिती झाली नव्हती. ते 2 ते 2.5 वर्ष संविधान करण्यावर काम चालू होतं.